आता आपण निघालोय भाई मिनी पँगॉंग लेक च्या रस्त्यावर आणि पाचवड मधून आपण आता घेतला टर्न. ओय नॉगेश, पाचवड मधून टर्न घेऊन निघालोय आपण. असंच परवा दिवशी धनराज आलेला, धनराजनी म्हणला जायचं राईडला जायचं. मग आमचं अगोदर झालं पाली बल्लाळेश्वरचे डील, नंतर आमचं थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि मग आमचं ठरलं पँगॉंग मिनी पँगॉंग. आणि सोबत वाईचा आपला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पा सोबत आपण निघलोय. असं ट्रॅक्टर घेऊ का भाई मी पण? कसलं भारी मामा, मला चक्कर द्यायला. पोरं बिरं बघतात ना भाई असे बाईक वगैरे आपल्या, नाही का? आय हाय 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 हाय, जी रिस्पेक्ट देतात ना, जी रिस्पेक्ट. असं जाताना आता नाही काय दोन पोरांनी बघितलं अरे कसं चाललं. एक नंबर भाई, एक नंबर. ही जी फील आहे ना, ही फील मी आता अनुभवतोय आणि एवढं बेस्ट अनुभवतोय ना. अगोदर म्हणजे मी भरपूर फिरलोय, फिरायच्या बाबतीत काय नव्हतं, पण अगोदर एकदम प्रॉपर रायडिंग करायचं नाही का? पोरांना बोलले चल, हा चल, फक्त हेल्मेट उचललं आणि निघलं, झालं एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं आपल्याकडे. फक्त हेल्मेट घ्यायचं, निघायचं. ना रायडिंग ग्लोव्स, ना रायडिंग जॅकेट, ना रायडिंग शूज, नाही. फक्त काय तर गाडी पळवायची नुसती. हॅपी बर्थडे टू यू. आणि जी फील असते ना, पोरं आपली रायडिंग कम्युनिटी असते. आता मी स्वतःला प्रॉपर रायडर नाही म्हणत, कारण की मी रायडर नाहीये. रायडर काय फक्त गाड्या पळवायच्या. आमच्याकडे असते आमचे नमुने 4-5, नाही का? त्यांना रायडर म्हणजे एकच वाटतं की बाई काढायची गाडी आणि स्लीपर घालून पळवायची, रापरूप झापझूप. पण ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. रायडिंग म्हणजे फक्त गाड्या पळवणं नाही, रस्त्याची मजा घेणं, अनुभवणं, नवीन रस्ते, नवीन जागा. म्हणजे मी स्वतःला रायडर म्हणतच नाही, मी तर स्वतःला एक्सप्लोरर म्हणन किंवा ट्रॅव्हलर म्हणन. हे मला सूट होईल. आणि भाई ह्या रोडची एवढी फील मला भारी यायला लागली ना. एकदम स्मूथ रोड आहे, स्मूथ मक्खन चुम्मेश्वरी. आला जाना म्हणून दिसतो या रोडला भाई. मला वाटतंय भाई पाऊस येणार आहे आता, पाऊस. एवढं थंड वातावरण झालं ना, कसला रोड आहे आई ग. काय फील करतोय यार मी. मला वाटत नाही मी उन्हाळ्यात आलो इकडं. कसली हिरवळ आहे. एकच नंबर कडकवाली भाई. काय हिरवळ, झाडी, डोंगर. ही बघा झाडी, ही बघा डोंगर, ही बघा हिरवळ. आणि तो मला वाटतं आपला कमळगड असेल, तो समोरचा जो दिसतोय तो. काय सीन आहे बघा. अशी कसलं भारी सीन दिसतोय, नाही का? नेक्स्ट लेवल. यो बॉईज, पोहोचलोय भाई आपण ठेक्याला. बघा ना भाई नजारा. तुम्ही बाहेर असला काय आपलं तरी पोचलोय भाई, पोचलोय फायनल ठिकाणावर आपण. थांबा एक मेंबर दाखव. थांबा ये. हाय गाईज. दिसतोय वाकून तोंड दाखव समोर. हे बघा, दिसलो का वायके रायडर. ही चोर पकडून आणला आता वाई मधून. पाचवड मध्ये सापडले, आता घेऊन आलो. भावांनो, फायनली खूप दिवसानंतरच्या माझ्या कठीण प्रयासानंतर मी पोचलोय मिनी पँगॉंग लेक ऑफ आपला महाराष्ट्र, म्हणजेच ढोम धरण. आणि व्ह्यू बघायचा गाईस. लुक ॲट दॅट गाईस. मित्रांनो, आज आम्ही ढोम धरण मित्रांनो, आज आम्ही ढोम धरणाच्या जवळ आहे, वाई येथे. त्याला मिनी पेंगलाँग असं पण म्हणतात. आणि त्या मागं बघू शकता सगळं पाणी वगैरे आहे. तर त्या पाण्याच्या ह्याच्यातनं मला एक असा शंख सापडला आहे. तो आता नॉर्मल धुवून घेतला. तो वाचतो. तो कसा वाचतो तो दाखवतो मी तुम्हाला.
हा असा 2 बोटांच्या मध्ये ठेवायचा. नाही भारी वाटते. बाय. भाई तालिया वाजव तालिया. थँक्यू. बॉईस आता चालू आहे गाड्या लावायला पाण्यामध्ये आणि थोडंसं फोटोशूट होणार आहे आणि मग इथून निघणार ए, आहे आपण आता बाबूराव. मंदिरला. त्या तिकडे नेऊन लाव त्या तिकडं. या येडे चाळे ऑन द टॉप. ये प्यार ना होगा कम. आपल्यासोबत एप्रिलला पण जॉईन होते या. बाई नाईस 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 नाईस. गाइस लाइनअप देखो लाइनअप. ये बबड़ी आमा सोने. ये ना ये देख क्या है भाई. फायनली झालेलं आहे आपलं सगळं. पँगॉंग लेक मिनी पँगॉंग लेकला अलविदा बोलून आता आम्ही निघतोय पुढच्या वाटचालीस. दर येडा आहे तो क्या ए तो क्या ए तो क्या. हे बघ अंगात किडे भाई याच्यात लय चाळे लय घाणारे चाळे भाई. उडव दे बोचावर फटका दे बोचावर त्याच्या बोचावर फटका दे. आणि आपल्या ग्रुपमध्ये एक आज एप्रिल या जॉईन झाली. असं रॅन्डमली येतो भाऊ भेटला एकटाच आलाय तो पण राईडला. आम्हाला जॉईन करतो का म्हटलं म्हणला ना भाई करणार ना गाईज. मग आता मंदिरला आम्ही सोबतच चाललोय. त्याची एप्रिल आहे 457 ते घेऊन तो जॉईन करणार. आता लेटेस्टमधले भारी आहे बाईक. तू कधी चालवलं नाही. यो बॉईज आपण आलोय मंदिराच्या जवळ. हे ढोले गणपतीचं मंदिर म्हणजेच वाईचं गणपती मंदिर. चांगलं फेमस मंदिर आहे. चांगल्या प्रकारचं मंदिर आहे. मोठं मंदिर आहे वैशिष्ट्य म्हणजे. आणि एकदम हे जे कृष्णा नदीच्या काठी आहे गाईज त्याच्यामुळे एवढं सुंदर वाटतं ना. आणि ते थोडं पाणी वगैरे पडतं नाही का तिकडून. ते पाणी वगैरे पडणं बघून मला एकदम नेक्स्ट लेवलचं फील आहे. आपण पोहोचलोय ढोले गणपती इथे. आता तिथं दर्शन करून आपण पुढची वाटचाल आपली होणार आहे. बघू कसं आहे मंदिर आपण दाखवू. बघू कॅमेरा वगैरे अलाउड आहे का नाही माहिती नाही अजून आपल्याला. फुकट देणार का? देतो की खरं सांग. हा देतो की केवढ्याला? 50. मी फुकट विचारलं तू. मग घ्या की फुकट घ्या फुकट. मग 50 कसं म्हणला आता? 50 कसं म्हणला आता? 50 का बरं म्हणला मग आता? टाटाची किंमत तू आता काय बोलला पण तू आम्हाला देतो म्हणला. घ्या फुकट. 50ला घ्या फुकट घ्या. 50ला घ्या फुकट पण घ्या. वा दोन्ही पण बोलतोय. 50ला पण घ्या म्हणतोय फुकट पण घ्या ना. त्याचं काय म्हणणं आहे आपल्याला 50 ला आहे पण आपला फॉलोअर कोणी आला त्याला फुकट त्याला फुकट आहे. फुकट देणार. डन. भाई वाईला आले ना त्या मित्राकडून घ्यायचं. याला भेटा भाई याला भेटा. हे मंदिरच्या इकडची साईड जी आहे ना इकडच्या साईडला वाचतो नाही का. याला येऊन भेटा. तो देईन तुम्हाला. थँक्यू. भाई आम्ही गेलो होतो आत्मदर्शनाला. तेवढ्यात आमचा माणूस ज्ञानचंद माणूस आमच्या ज्ञानचंद माणसाने म्हणला भाई तुम्ही पायच नाही धुतले आणि कसे काय गेले आतमध्ये. पॉईंट आहे मला पॉईंट आवडला म्हणून वापस आम्ही बाहेर. आणि इथं म्हणणं आहे की असं बऱ्याच मूवीची शूटिंग वगैरे झालेली आहे. अजय देवगणच्या वगैरे मूवीची शूटिंग झालेली आहे. झालेली असेल आता आपल्याला माहीत नव्हतं पण आता माहीत होणार आहे आपल्याला. मग ते माहीत आपण करून घेतो आता. डन. लुक ॲट दॅट. यात आहेत मासे छोटे छोटे वाले मासे आणि कृष्णा नदी बाई. लुक ॲट दॅट. त्या साईडला तिथून पाणी येतं नदीचं नाही का. ते समोरचं तिथून ते बंधारा छोटासा तिथून पाणी येतं इकडच्या साईडला. आणि इथून असं इकडे जातं भाई पाणी. तिकडं पण एक छोटंसं मंदिर दिसतं आपल्याला समोरच्या साईडला. ते पण भारी दिसतं. व्ह्यू सगळं वाढतंय त्याचं. नको 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 मी धुतो. नको नको काढला भाई. थोडा 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 काढला. भिजला इज्जत दिली. मी काय माहिती शासन स्पेशली यांचा आगे चश्मा लगा है हाँ वो है। कौन से ये मंदिर के ट्रस्टी
आखाडे के अच्छा आणखी नाही की आपल्याला अभी तो यहीं खड़ा कर सकते रिटर्न आ गया ना निघलोय मंदिरातून बाहेर. मामाने आपल्याला काय फोटो काढू दिले नाही मंदिरात. मग आता चाललो आता तिकडं महादेवाचं मंदिर आहे समोर, गणपती मंदिरच्या समोर अपोजिटला. ही मंदिर बघा काय सुंदर आहे. हे बांधकामचं काम बघा बाई कसलं दिसतंय. आणि आई मंदिर सुंदर आहे. नाही बघतोय फक्त, मी जात नाही. मंदिर सुंदर आहे आणि एकदम जुन्या पद्धतीने बांधलेलं नाही का. जुन्या पद्धतीने म्हणजे चांगलंच आहे, एकदम भारी वाटलं मंदिर बघून. बघा रे वाकून बाई, याची पुन्हा सेल्फी काढून ठेवतो मी अशी. डन स्नॅपशॉट काढ. डन. भावानं इथलं पण महादेवाचं मंदिरचं पण दर्शन कम्प्लीट झालेलं आहे. आणि निघायचं आपल्याला पुढं. आता पुढं बघू आता काय होणार काय नाही. माझ्याकडून पण बोल ना थोडं. तुझ्याकडून काय भावा, तुझी पण खरी झाली, तुझं पण दर्शन झाले, मला कळतंय. आणि आपण आता दोघं पण निवांत जाऊया ना आता बाईक रायडिंग करत, बरोबर आहे का नाही. आता काय करायचंय, बाईक काढायची सर, आता जेवणाचं नियोजन लावायचं. जेवणाचं नियोजन लावायचं सकाळी पाहिजे. नाश्ता केलेला आहे, त्याच्यावर डिपेंड. मिसळ खाल्ली होती भाई सकाळी, पण ठीक आहे. निघतो आता 3च्या अगोदर. फक्त आपल्याला नवरी ब्रिज क्रॉस करायचा आहे, त्या हिशोबाने गाडी चालू ना. ये तो फा वाला मोमेंट हो गया गाइस. आता कसा काढतो लाला, अब निकल के दिखा. ये फा वाला मोमेंट आहे भाई, फा वाला. याची गाडी अडकून बसली मध्ये, आता विषय मोठा आहे. डायरेक्ट सीधे घर. हो बॉयज. काफिला निकल चुका है अपने घर की तरफ. म्हणजे आता आपण चाललोय पुणे वापस. चांगलं झालेलं आहे दर्शन वगैरे. आणि तुम्हाला कसं वाटलं भाई आजचं दर्शन, मला सांगा, कळवा. कारण की चोरून मोरून तरी आपल्याला थोडे बहुत तरी शूट भेटलेले आहेत बाप्पांचे. आता जी मी लाईफ जगतोय ही वाली काफिलावाली, ती बेस्ट लाईफ आहे रे, चुम्मेश्वरीवाली. भाई हे सुख माझ्या आयुष्यात नंतर येणार नाही, मला माहिती आहे. म्हणून मी आजचा दिवस आत्ता जगून मोकळा होतोय. नंतर तेव्हा तुझ्या जॉब, मला हो त्या जॉबला आहे, त्यानंतर आमची राईड नेक्स्ट कधी होईल काय माहिती नाही. आज राईड झाली, आजचा दिवस आहे, आजचा दिवस मस्त जगायचा बस. याच्या व्यतिरिक्त मला काही माहीत नाही आहे. तर भावांनो, आपण आलो बॅक टू होम. पोचलोय भाई, आता घराजवळ आलोय. मस्त झाली आजची राईड, एकदम सक्सेसफुली झाली नाही का. आणि भारी वाटलं भाई. ढोले गणपतीचं जे दर्शन घेतलं, एक नंबर मंदिर होतं, भारी वाटलं. पँगॉंग लेक म्हणजेच आपलं ढोम धरण, ते पण एकदम व्ह्यू झकास होता, नेक्स्ट लेवलचा व्ह्यू होता. काहीतरी नवीन होतं. वन डेमध्ये 2 प्लेस होते आपल्याला व्हिजिट करायच्या, त्या केल्यात आपण. आणि चांगलं वाटलं भाई. तुम्हाला कसं वाटलं मला पण कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत भेटू अजून नवीन एका व्हिडिओसोबत नंतर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा भावांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त. आणि लाईक तर काय बाई, ठोका ठोका, रपारप धपाधप.